नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण उन्हाळा स्पेशल भागाच्या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत कैरीचं झटपट असं लोणचं कशा पद्धतीने तयार करायचं। हे लोणचं ना अगदी तुम्ही सहजपणे घरी बनवू शकता। तर हे लोणचं बनवण्यासाठी काय काय करायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। तर पहिल्यांदा इथे मी ना एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 3 कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत। ह्या कैऱ्यांना आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या। धुताना ना अजिबात कंजूसगिरी करायची नाही आहे, कारण कैरी धुतल्यानंतर त्याच्यावरती जो चिक लागलेला असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे, म्हणून धुताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही। कैऱ्या धुवून झाल्यानंतर त्या व्यवस्थित अशा कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या, म्हणजे त्याला कुठेही पाण्याचा अंश राहणार नाही आणि आपलं लोणचं जे आहे ना ते अजिबात खराब होणार नाही। त्यानंतर ह्या कैऱ्यांना व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत आणि त्याचे ना पातळ अशी कापं करून घ्यायचे, म्हणजे पातळ तुकडे करून घ्यायचे, जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाहीत। कारण आमच्याकडे ना लहान मुली आहेत आणि मुलींना ना माझ्या कैऱ्या खूप आवडतात, त्यामुळे ना त्या सारखं लोणचं खातात आणि मग खोकला वगैरे व्हायची शक्यता जास्त असते। म्हणून ना मी ते कैरीचे जे तुकडे आहेत ना ते पातळसे करून घेतले होते आणि मोठे मोठेच ठेवले होते, असे लांब लांब। तुम्हाला जर हवे असतील ना तर तुम्ही ना चौकोनी तुकडे सुद्धा करू शकता, पण मी असे लांब ठेवले होते आणि एकदम पातळ बारीक केले होते, त्यामुळे ना त्याला मसाला पण व्यवस्थित लागला होता आणि ते तेलामध्ये ना छान मुरले होते। त्यानंतर असे तुकडे करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये हे तुकडे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये ना आपल्याला हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। बाकी कुठलेही मसाले घालायचे नाहीत बरं का, आणि कुठलाही जास्त तामझाम पण करायचं नाही। आता चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर इथे मी ना चवीला ना थोडंसं गूळ घातला होता, कारण गुळामध्ये ना ह्या लोणच्याची चव अजून जास्त वाढते, ही महत्त्वाची टीप आहे। आणि त्यानंतर ना हे जे सगळे मसाले आहेत ना ते टॉस करून ह्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचे, थोडेसे हाताने चोळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा आपल्या फोडी दिसतात। आता पुढची प्रोसिजर काय आहे तर एका भांड्यामध्ये तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला ठेचलेला भरपूर असा लसूण आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची। मोहरी आणि ठेचलेला लसूण छान असा ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, व्यवस्थित शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर तो ह्या लोणच्यावर घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तेल जे आहे ना ते लोणच्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे ना ह्या ज्या शिजलेल्या लसणाचा जो स्मेल आहे ना तो ह्या लोणच्याला खूप छान येतो आणि लोणचं अगदी मस्त लागतं। आता हे लोणचं तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकता। जरी तुमच्याकडे अचानक पाहुणे आलेले असले आणि तोंडी लावायला जर तुमच्याकडे लोणचं पापड वगैरे नसेल ना आणि कैऱ्या घरात असतील तर हे लोणचं तुम्ही पटकन बनवून पाहुण्यांना वाढू शकता। ह्याच्यामुळे ना जेवणाची चव अजून वाढते आणि जेवायला ना मज्जा येते। आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे मसाल्याचं वाटणाचं खायचं ना खूप कंटाळा येतो, त्यावेळेस असं जर लोणचं असेल ना तर माणूस पोटभर आणि जास्त जेवतो। आम्हाला तर खूप छान लागतं, मला तर हे लोणचं खूप आवडतं, म्हणून मी ना असं लोणचं घरच्या घरी उन्हाळ्यामध्ये नेहमीच बनवत असते। आणि हे लोणचं 2 ते 3 दिवस ना सहज अगदी टिकतं। तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।